नमस्कार, मी शिल्पा परुळेकर पै आणि तुम्ही पाहत आहात वसई लाईव्ह न्यूज। आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि समाजसेवेने वसई विरार परिसरात स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे। वसई लाईव्ह न्यूजचे संपादक दिलीप डाबरे सर यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे, ज्या उपक्रमाद्वारे त्यांनी आपल्या वसई क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला ज्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी आपल्या एक वेगळा ठसा उमटवला आहे समाजावर, अशा महिलांची मुलाखत घेण्याचा हा उपक्रम आहे। आणि आज या उपक्रमात आपल्या सोबत आहेत आरती ठाकूर। आरती ठाकूर, तुझे आपल्या या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। मला पण तुझा प्रेरणादायी प्रवास आमच्या सख्यांसाठी खरंच प्रेरणादायी ठरणारच आहे, मार्गदर्शक ठरणार आहे। तर त्यासाठी आपण हा संवाद सुरू करूया। तर सर्वप्रथम मी तुला हे विचारू इच्छिते की विज्ञान शाखेचे शिक्षण घेतलेस, सॉफ्टवेअर डिप्लोमा घेतलास, मग या तांत्रिक क्षेत्रामधून तू समाजकारणाकडे कशी काय वळलीस? हे तर मी लग्नाच्या अगोदर माझ्या आजोबांनी मला शिकवलं। मी कॉन्व्हेंटमध्ये शिकली आहे, सायन्स ग्रॅज्युएट आहे, ॲपटेकमधून मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलंय आणि शिप्स डेटामॅटिक्समध्ये माझा वेंडरशिप होता। माझ्याकडे 5 मुली 2 शिफ्टमध्ये काम करायचे, असं माझा एक प्रोफेशन होता। पण 12 वर्षाच्या वयापासून मी माझ्या आजोबांबरोबर फिरायची। ते एक प्रतिष्ठित समाजसेवी होते ठाण्याला आणि लायन्स क्लबचे डायरेक्टर प्रेसिडेंट होते। तर लहानपणापासून ते मला आपल्या बरोबर जोडीने घेऊन जायचे। तर त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासात राहून मी लहानपणापासून ते सगळं समाजकार्य शिकली आणि हळूहळू ते माझ्या रक्तात इनबिल्ट झालंय। बरोबर। आणि त्याच्यानंतर एक 24 वर्षाच्या नंतर माझं लग्न झाला धर्मेंद्र राजवीर सिंग ठाकूर बरोबर। आणि त्यांचं पण आमचे दोघांचे मत खूप मॅच व्हायचे। बरोबर। आणि हळूहळू आपला वैवाहिक म्हणजे जे जर्नी होती त्याच्यात आमची मुलगी आली आणि मी आपला शिप्स वेंडरशिप मी सोडलं, कारण तिला बघायला मी माझं करिअर सोडला। पण त्याचं मला खंत नव्हता। मी तिला वाढवताना मी एक महिलांबरोबर संपर्क करायची, मेन आपल्या मेड बरोबर। असं करून करून जे बोलतात ना, एक समाजसेवाचा किडा होता अंगामध्ये। तर मी स्वतःहून कुठेही गेली, स्वतःहून लोकांना कम्युनिकेशन करायची। असं करता करता मला माहित पडलं की माझ्या परिसरात महिलांना खूप प्रॉब्लेम्स आहेत। त्यांना नगरपालिकेचे स्कीम्स माहित नाहीये, स्टेट गव्हर्नमेंटचे स्कीम्स माहित नाहीये, कोणाचे बचत गट नाहीये, काही नॉलेज नाहीये। तर असं हळूहळू मी आपला प्रवास स्टार्ट केला आणि जे मुलीला सांभाळता सॉफ्टवेअर इंजिनियर असूनही जे दुपारचा वेळ होता, मी आजपर्यंत दुपारचा जो वेळ असतो महिलांचा, ते झोपतात इथे तिथे आजूबाजूला बसून गॉसिपिंग करतात, तो केला नाही। आणि तो वेळ मी माझा स्किल डेव्हलपमेंट म्हणजे मुंबईला जाऊन केक मेकिंग प्रोफेशनल शिकली, ब्युटिशियनचं शिकली। असंच म्हणजे मला माहित नव्हतं का पुढे ह्याचं काय काम येणार आहे, शिकून घेतलं। ज्वेलरी शिकली, मॅक्रम शिकली, भरपूर काय काय शिकली मी। केटरिंगचं सगळं कोर्स केलं, असंच घरात वेगवेगळे प्रकार बनवण्यासाठी। पण तेच एक दिवस असा आला का माझ्या राहत्या घरी मी त्या महिलांना, मुलींना तो स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट दिले। वा, ग्रेट। तुम्ही हे सिद्ध करू शकता फ्री ऑफ कॉस्ट। आणि त्या मुलींना शिकून त्यांना खरोखर जे बोलतात ना आपण वुमेन एम्पॉवरमेंट साठी मी काम केली आहे। लोकांसारखं असं नाहीये का मोठी मोठी भाषणं देतात, वुमेन एम्पॉवरमेंट नाही। मला असं वाटतं का समाजकार्य करण्यासाठी आपल्याला पैशाची काही गरज नाहीये। जे माझ्यामध्ये कला होती, मी त्या कलाचं त्या मुलींना, महिलांना त्याचा शेअर केलं आणि त्यांना सक्षम केलं, त्यांना आठवण करून दिलं का तुमच्यामध्ये जी कला आहे ते तुम्ही ओळखायचं, काही कला असू दे। केटरिंगचा आता मी त्यांना चायनीज शिकवलं, तर ते खूप महिलांनी सफायाला, आगरवाडी गाव आहे बोईसरला, पालघरला, त्या महिलांनी आपली कार्ट लावली, गाडी लावली आणि कॅन्टीन लावलंय। तर भरपूर ते कामं करतात। या प्रश्नाकडे मी येणारच होते की तू जे शिक्षण दिलं ब्युटिशियन, कॅटरेस वगैरे, तर महिलांना काय उपयोग झाला? अनायसेपणे त्याचं उत्तर आपोआप आले। आपल्यासारखं सरांसारखे एवढे प्रतिष्ठित लोक माझे
वेस्टर्न साईडला आहे, तर त्यांना जेव्हा ब्युटिशियन मुलींची रिक्वायरमेंट असायची तर माझ्या मुली अंधेरी लोखंडवाला या इथे पण कामं करतात बोरिवलीला. तर त्याचं मला खूप समाधान आहे. आणि सर्वात जास्त मला समाधान कधी झालं का मला करोनामध्ये 2-3 मुलींचा फोन आला नगरमध्ये, सातारा, पुण्यावरून, का मी निकिता बोलते. मी बोलली हो बोल, कोण निकिता? मॅडम मी या वर्षी तुमच्या बॅचमध्ये ची ब्युटिशियन शिकलेली मुलगी आहे. आम्ही करोनामधून सगळं वाइंड अप करून गावी आले, पण मी माझ्या घरी बसून दिवसाचे 400-500 कमवते फक्त ब्युटिशियनचं काम करून. बरोबर. तर त्याचं मला खूप एवढं समाधान वाटलं ना. बरं, आपण काहीतरी केलं, त्याचा मुलींना फायदा झाला. आणि माझ्या आजोबांनी आणि माझ्या मिस्टरांनी असं शिकवलंय का, त्यांच्यातून मी शिकली आहे का आपल्याला देवानी हा समाज दिलाय, तर समाजाचं काहीतरी कर्ज आहे आपल्याला आणि ते परतफेड करण्यासाठी आपल्याला पण समाजाला काहीतरी द्यायला पाहिजे. कुत्र्या मांजरासारखं जग फक्त नाही जगायचंय, दुसऱ्यांसाठी पण थोडंसं काहीतरी करायचं, त्याचं समाधान वेगळं असतं. बरोबर, म्हणजे आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. ही भावना मनामध्ये रुजून कामामध्ये स्वतःला झोकून दिलंस. अगदी छान, वा. निर्मिती महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करताना तुला कुठल्या अडचणी वगैरे आल्या का? खूप आले. मला बोलायला आता सगळ्यांना वाईट वाटेल, पण आता पण हा समाज पुरुष प्रधान समाजच आहे. कारण जेव्हा आम्ही कधीही काहीही काम करायला जायचे तर आम्हाला खूप त्रास, आमच्या स्ट्रगल खूप झाले आहेत. म्हणजे इथे रेफरन्स बघतात का तुमची कुठली रेफरन्स आहे. माझ्या विधवा महिला होते, त्यांना हे आपले नगरपालिकेचे जे असतात दुकानं असतात किंवा कार्ट लावायचं असतं. आता तुम्ही बघा सगळीकडे हॉकर्स आणि कार्ट आहेत. बरोबर, त्यांना कोण काय बोलत नाही. बरोबर. पण आम्ही जेव्हा करायचे तर ते आम्हाला, कारण मला वाटतं माझा एकुलता एक बचत गट होता जो खूप ऍक्टिव्ह होता. माझ्या महिला बचत गट नसून आम्ही पर्यावरण दिवसाला आम्ही स्वतः झाडं लावायची. स्वच्छता अभियान हे प्रकल्प नगरपालिकेबरोबर म्हणजे करून आम्ही स्वच्छता अभियान पूर्ण वालीव नाका ते गणेश मंदिर पर्यंत आम्ही झाडू मारायचे. आणि तो फोटो हे लोक नगरपालिकेचे लोक क्लीन ड्राईव्ह म्हणून दिल्लीला पाठवायचं आणि त्यांना रिमार्क भेटायचं आणि परत दुसऱ्या वर्षी ते आपल्याला अप्रोच करायचे की मॅडम तुमच्या महिलांना घेऊन या आणि असं करा. तर आम्ही बचत गट नसून फक्त हे नाही का लोनवर पैसे द्यायचे हे काम नाही, आम्ही प्रॉपरली म्हणजे आम्ही खानवल केलंय, टिफिन सर्व्हिसेस लावलंय, सगळं केलंय. आम्ही वसई इंडस्ट्री मधून जे कामं जॉबवर भेटतात ते माझ्या महिलांनी घरी आणून त्यांना दिलंय आणि त्यांना तसं त्या रीतीने सक्षम केलंय. वा, छान. आणखीन मी एक ऐकलंय की मासिक पाळी, स्वच्छता आणि गुड टच बॅड टच या विषयावर देखील तुम्ही काम करता. तर अशा वेळी लोकांची मानसिकता बदलणं, म्हणजे या विषयावर बोलायला हल्ली लोक संकोचही करतात, म्हणजे कोणी बोलतही नाही. तर अशा वेळी लोकांची मानसिकता बदलणं किती आव्हानात्मक आहे तुझ्यासाठी? मी माझा एक एक्सपिरियन्स सांगू शकते का? मला आता काहीच वाटत नाही या विषयावर बोलायला, कारण आपण बोलतो आपला देश खूप पुढे गेलाय, पण मला असं वाटत नाही. कारण इथून जव्हार मोखाडा किती लांब असेल? 100 किलोमीटर असेल. अगदी. पण तिथे आदिवासी महिला, मी कसं बोलू, कारण ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, अजून ते पाळी आल्यावर कपडा वापरत नाही. ते जंगलातले एवढे मोठी पानं असतात ते मी स्वतः बघितलं आहे. ते पानं तिथे लावतात, ते वापरतात, ते फेकतात. आणि आम्ही जेव्हा व्हिजिट करायला गेले तर त्यांच्या ते प्रायव्हेट पार्ट्समध्ये कीड लागलेले. तर ते हायजीन कसं करायचं, आम्ही भरपूर डेटॉल्स घेऊन गेलेले, चुलीवर गरम पाणी कसं करायचं, कपडे घेऊन गेलेले, सगळ्या मैत्रिणीकडून आम्ही कॉटनचे कपडे घेऊन गेलेले आणि ते कापड कापून त्याचं प्रॉपर पॅड बनवून त्यांना सांगितलं कसं लावायचं, कारण त्यांच्याकडे निकर पण नसतं. बरोबर, निकर नाही तर ते पॅड कसं लावणार, तर ते पण त्यांना शिकवलं कसं करायचं. आणि ते गरम पाण्यात कसं धुवायचं, कसं वाळवायचं, परत कसं वापरायचं. त्याच्यानंतर आम्ही पॅड नॅपकिन्स दिलं त्यांना, वाटप केलं, पण ते पण ज्ञान त्यांना दिलंय. तर विचार करा की बरोबर जग खरंच आपला देश आज कुठे चाललाय आणि कुठे चाललाय, परिस्थिती कशी आहे. हो, आणि खरूजसाठी खरूज जे आहे पूर्ण गावाला खरूज झालेला, म्हणजे पाण्याची एवढी कमतरता होती तर त्याच्यामुळे पूर्ण त्याचे फोटोज पण आहे माझ्याकडे, तुम्हाला पाहिजे तर मी पाठवणार. तर पूर्ण गावाला झालेला इथे पूर्ण
तर ते कसं त्यांना पाण्याची कमी म्हणून शी करायला ते कुठे लागलं तर बरोबर, होतं. त्याच्यामुळे होत होतं. तर हे सगळं संसर्गजन्य काम रोग. केलंय, ते फोटोज आपण तर टाकू शकत नाही, पण हे बरोबर. कामं केली. कामं केली अगदी, म्हणजे तळागाळामध्ये जाऊन तुम्ही ग्रास रूट वरून काम केलं आहे. कारण मी जर काम करते तर मी माझ्या बरोबर एवढं काय अटेंडर नाहीये का फोटो काढणार, व्हिडिओ बरोबर, काढणार, म्हणून बरोबर. मी मागे आहे म्हणजे सोशल मीडियावर. आणि गुड टच बॅड टच हा माझा खूप जवळचा विषय आहे. कारण मी हे विषय जिल्हा परिषद शाळेत घेतलाय. भरपूर मी शाळेचं नाव, शाळेमध्ये, हो. कॉलेजचं नाव घेऊ शकत नाही. कारण घेताना तिथून विक्टिम मुली उठून आले आणि मला असं पकडून रडायला लागले अरे का जे तुम्ही मला आता हे स्पर्श सांगितलं, हे केलं, जे ते तुम्ही त्यांना गुड टच बॅड टच मी असं फिजिकली करून दाखवलं, तेव्हा तिथून विक्टिम उठून आले. एक आली, मला पकडून रडायला लागली, अशी कापत होती. आणि मी तिला विचारलं तर माहित पडला का तिचे काकांनी तिच्या बरोबर असं केलंय. एकीला ड्रायव्हरनी केलेला, एकीला आई वडील कामाला जायचे तर बाजूवाल्यांनी केलेला. तर ते त्यांच्या मनात एकदम त्यांना हे केलेलं. तर त्यांच्या शिक्षिकांना त्रास झाला का तुम्ही मॅडमला कशाला बोलतात, म्हणून मला असं वाटतं म्हणजे तुम्हाला पण मी एक रिक्वेस्ट करते का हा विषय आपल्याला घ्यायला पाहिजे. सगळ्या शाळामध्ये जनजागृती व्हायला हो पाहिजे या हो, विषयावर. अवेअरनेस गुड टच बॅड टचचा व्हायला पाहिजे. आणि याच्यात मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य नक्कीच पाहिजे. नक्कीच नक्कीच मिळेल. तसेच तुम्ही लायन्स क्लबच्या अध्यक्षा म्हणून 2021 आणि 22 या काळात मोठे प्रकल्प देखील राबवले आहेत. तर एक महिला नेत्या म्हणून काम करताना तुमचा अनुभव कसा होता तेव्हा? मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं, माझे आजोबा पण लायन्स क्लब मध्ये होते. तर मी 11th ला आली तर मी ठाण्याला लिओ क्लब मध्ये होती. अच्छा. तर 16-17 वर्षात मी ब्लड डोनेशन कॅम्प करायची, प्रौढ शिक्षणासाठी काम करायची. ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही पेशंट्स लोकांना व्हिजिट करायचे. त्यांचे जे जखमा व्हायचे त्यांना स्वच्छ करायचे, फ्रुट्स वाटप करायचे. असं आम्ही भरपूर काही काम केलं. त्या काही आम्ही स्वच्छता अभियान केलंय. तर जेव्हा मी इथे लायन्स मध्ये आली तर स्टार्टिंग एक मेंबर होती, नंतर ट्रेजरर झाली, सेक्रेटरी झाली, व्हाईस प्रेसिडेंट झाली, 2 वर्ष प्रेसिडेंट झाली. आणि मेन जे लोकांना आपली गरज लागली ते करोनामध्ये. ओके, बरोबर. आणि करोनामध्ये मी जे कामं केली आहे ते मी बोलू शकत नाही का. मी माझ्या देवाला आणि मला माहित आहे का मी कसं काम केलंय. मला कुठून तरी एका व्यक्तीने सांगितलं का खानिवड्याला एक गाव आहे, आदिवासी पाडा, पूर्ण गाव आहे. तिथे 2 दिवस झाले मुलांनी पण आणि घरच्या लोकांनी पण जेवले नव्हते. कारण ते लाकडी तोडायला जायचे आणि तेच लाकडी विकून. पण सगळीकडे एकदम बंद झाल्यावर वाया माहीत पडलं आमच्या मागच्या मंदिरात. तर मी तिथे गेली आणि मी बघितलं तर खूप परिस्थिती वाईट होती. तर आमचे बहुजन विकास आघाडीचे लोकनेता हितेंद्र ठाकूर यांनी कम्युनिटी किचन स्टार्ट केलेला विश्वकर्मा हॉल वेस्टला. तर मी माझ्या कारमध्ये 200 लोकांचा खिचडी तिथून घेऊन, त्यांची खिचडी, चपात्या 100 चपाती, आणि मी इथून खानिवड्याला रोज जायची त्यांना घेऊन. जोपर्यंत थोडस त्यांना द्यायची, म्हणजे एकाच टायमाचं जेवण द्यायची. रात्री मी नाही जायची. आणि तसं कसं काय करून. आणि जेव्हा लोक रोडनी जायचे तेव्हा पण आम्ही भरपूर घरातल्या पुरी भाजी बनवून बॉटलचे पाणी ते दिलंय. जी काय मदत करता येईल तसं केलंय. तुम्ही ते करत केलं. तुम्हाला सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यासारख्या मोठ्या नावांनी हे झालेले, चर्चित झालेले पुरस्कारही मिळाले. तर हे पुरस्कार तुमची जबाबदारी किती वाढवलंच आहे. एक पुरस्कार भेटल्यानंतर लोक आपल्याला ओळखतात आणि त्याच्यानंतर आपली आणि कामं वाढतच चालले. बरोबर. पुरस्कार एक दिल्लीला भेटलेला, बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार. आणि ते मला कोणतरी रेफरन्स केलेला, कारण माझ्याच रश्मी पार्कच्या बाजूला कुष्ठरोगाचा मोठा एक आहे, राम मनोहर लोहियांचा. आणि तिथे पण आणि तिथे मोठ्या घराची लोक तिथे आणून ठेवलंय. त्यांना पूर्ण त्यांचे हातपाय गळलेले आहेत. तर तिथे पण कामं केली आहेत. म्हणून त्या माणसाला असं वाटलं, म्हणून त्यांनी रेफर केला आणि मला तो पुरस्कार भेटलेला. त्यासाठी तुमचं खरंच कौतुक आणि अभिनंदन. आज जागतिक महिला दिवस आहे, तर या निमित्ताने तुम्ही आपल्या तरुण मुली, महिला यांना काय संदेश द्याल? संदेश, आता मी तुम्हाला माझा प्रवास सांगितलं का. मी एक मुलगी होती, आजोबांबरोबर फिरायची, लग्न झाला. तर मी माझं लग्नानंतर पण कुठलाही कर्तव्य न सोडता, म्हणजे आपलं घर पण बघून, मुलांना पण बघून, पहिली मुलगी होती. पण आपण जर टाइम मॅनेजमेंट केलं ना, आणि आपल्याला आतमधून जर इच्छा असेल
मी तुम्हाला जे सांगितलं का आपल्याला काहीतरी देणं असतं समाजाला, असं सगळ्या तरुण मुली आणि महिला असं विचार केलं तर ते आरामात करू शकतात. थोडासा टाइम काढून तुम्हाला जर पूर्ण आठवडा तुमचा जॉब असेल तर संडेला पण तुम्ही काही करू शकता. तुम्हाला जर योगा येते तर तुम्ही सिनियर सिटीजनला योगा फ्री मध्ये शिकवा. कुठल्याही आश्रम मध्ये जा, तिथे वृद्ध आई आजी असतात, त्यांचे नख कापा, त्यांचे केस विंचरून द्या, त्यांना जरा बाम लावा. ते पण एक समाजकार्य झालं. तर असं पण केलं तर सगळ्यासाठी पैसे नाही लागत मला असं वाटतं. तर तुम्हाला जर इच्छा असेल, पर्यावरण आता ग्लोबल वॉर्मिंग आहे, तुम्ही झाडं लावण्यासाठी काम करा. संडेच्या दिवशी फक्त एकच विचार करा का तुम्ही जास्त जास्त झाडं लावायची आहे आणि अवेअरनेस करा. म्हणजे कारण आता महिलांना ब्रेस्ट कॅन्सर आणि युटरस कॅन्सर भरपूर होतो. तर त्यासाठी तुम्ही शिकलेली असतील तर तुम्ही 10 15 महिलांना कुठल्या तरी डॉक्टरला बोलवून तुम्ही हे करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही माझी काय मदत लागेल ते पण घेऊ शकता. नक्कीच नक्कीच. आणि कोणाला जर मानसिक पाळीबद्दल किंवा गुड टच बॅड टच याविषयी जर अवेअरनेस हवा असेल तर तुम्ही मॅडमशी संपर्क करू शकता आणि तुमची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवली जाईल. हा एक विषय मी जर तुझी बोल अगदी. मी वसई इंडस्ट्रियल एरियामध्ये राहते, तर तिथे राहून मी गोवालीस असोसिएशन बरोबर पण जुळलेली आहे. तर वर्क एरियामध्ये पण महिलांचा मुलींचा शोषण होतोय. तर ते पण खूप आम्ही सॉल्व्ह केलं आहे, त्यांचं नाव गोपनीय ठेवून पण. तर असं कुठली महिला मुली तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. तुमचे जे पण प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह होणार, नक्की सॉल्व्ह होणार, पण तुमचं नाव डिस्क्लोज होणार नाही. याच्यासाठी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद आरती, तुझे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. तू महिलांना फक्त पायावर उभं राहायला देतं तर त्यांना एक जगण्याचं बळ देते. आज तू इथे आलीस, आम्हाला तुझा वेळ दिलास, त्याबद्दल लाईव्ह न्यूज करते मी तुझे मनापासून आभार मानते. मी आभार मानते. तुम्ही मला निवडलं त्याच्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद.